आज मस्त की गरमागरम पिठलं भाकरीचं बेत बनवून घेतलं होतं. गरमागरम पिठलं भाकरी बनवण्यासाठी बघा बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि इथे बघा मस्त मोहरी जिरे तडतडून फोडणी दिलेली कढीपत्ता तुम्हाला टाकायचं टाकू शकता. माझ्याकडं नव्हतं म्हणून मी नाही टाकलं. मिरची आणि कांदा लसूण मस्त की परतून घेतलं, टॅमॅटो परतून घेतलेले, हिरवी मिरचीचं परतून घ्यायचं आहे. बेसनमध्ये पाणी मिक्स करून मस्त त्याच्या गुठळ्या मोडून छान बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं कमीच पाणी टाकायचं आहे आणि मग छानपैकी हा बेसन आपला मस्त फोडणीला द्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. इकडून तिकडून फिरून झालं की दण उकळी काढून घ्यायचं आहे. मग तुम्हाला जेवढा कमी जास्त पाणी हवं तेवढं टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि छानपैकी दण उकळी काढून मस्त बेसन पिठल्याचा शिजवून द्यायचं. त्या बेसन पिठल्यामध्ये मस्त की कोथिंबीर किंवा मेथी टाकू शकता. थंडीचे दिवस आहे त्यामुळे मेथी टाकायची. खूप छान पौष्टिक असा मस्त मेथी पिठलाही छान होतो. अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. दण उकळी काढायची नाही तर शिजून द्यायचं आहे छान. नाही शिजलं तर पोटाला त्रास होईल म्हणून मस्त की शिजूनही द्यायचं. बेसन पीठ चांगला शिजला पाहिजे. आणि इथे मस्त गरमागरम तांदळाच्या भाकरीचं बेत केलेलं आहे. आता तुम्हाला पिठलं तांदळाच्या भाकरीबरोबर आवडतं की चपातीवर नक्कीच कमेंट करून सांगा किंवा कुठल्या भाकरीबरोबर आवडतं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. छान शिजून झालेलं आहे पिठलं आणि भाकरी टम्मा फुगलेल्या केलेल्या आहेत. छान उतवणीच्या भाकरी गरमागरम मोठ्या भाकरी केलेल्या आहेत. साधं सिंपल रेसिपी असत. आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा. टिफिनला देऊ शकता, जेवणासाठी बनवू शकता. गरमागरम अगदीच कंटाळा असेल किंवा नवी शिकणारे असतील त्यांनाही पिठल्या भाकरी पटकन जमेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटूया.